गुरुस्पर्श ज्योतिष विद्यालय 7 पिढ्यांच्या नाथपंथीय परंपरेची ज्ञानतीर्थ यात्रा आयोजित स्फटिक व रुद्राक्ष प्रदर्शन 18 आणि 19 मे रोजी लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालय कणकवली कॉलेज रोड येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालं। या विशेष प्रदर्शनामध्ये नाथपंथीय महासिद्ध परंपरेतील दुर्मिळ रुद्राक्ष, स्फटिक तसेच वास्तुशास्त्राशी संबंधित विविध वस्तूंचे आकर्षक प्रदर्शन करण्यात आले होते। कार्यक्रमाला ज्योतिष आणि वास्तुशास्त्र अभ्यासकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। ईशान्य, वायव्य, आग्नेय, दक्षिण, पश्चिम आणि नैऋत्य दिशांमधील ऊर्जात्मक परिणामांविषयी नाथपंथीय पद्धतीने ऊर्जात्मक मार्गदर्शन करण्यात आलं। या मार्गदर्शनामुळे उपस्थितांना वास्तु ऊर्जेच्या विविध पैलूंविषयी सखोल माहिती मिळाली। कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ज्योतिषी रुद्रांग गोसावी चिंदरकर यांचे विशेष मार्गदर्शन ठरले। त्यांच्या मार्गदर्शनाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। 2 दिवस चाललेल्या या दुर्मिळ ज्ञान यात्रेने कणकवलीत वास्तुविज्ञानाची अनोखी मेजवानी अनुभवायला मिळाली। श्री गुरुदेव दत्त। मी रुद्रांग बाळ गोसावी। दरवर्षीप्रमाणे आम्ही कणकवलीत रुद्राक्षांचे आणि स्फटिकांचे प्रदर्शन भरवत आहोत। त्याचा या वर्षी सुद्धा आम्हाला खूप सुंदर प्रतिसाद कणकवलीकरांनी दिला आहे। मागच्या वर्षीपेक्षा आम्ही यावर्षी स्फटिकांमध्ये खूप जास्त ज्ञान वाढवण्यासाठी जास्त त्याचे प्रकार आणले आहेत। यावर्षी आम्हाला शिक्षक वर्गाने खूप उत्तम प्रतिसाद दिला, जेणेकरून त्यांनाही या स्फटिकांचं आणि रुद्राक्षांचं महत्त्व जाणून घेऊन त्यांनाही चांगलं एक ज्ञानाचं मार्गदर्शन मिळेल। यावर्षी आम्ही जे स्फटिकांचे विविध प्रकार आणले त्यामध्ये आम्ही जास्त करून भारतातल्या बाहेरचे जे स्फटिक आहेत, जसे आपण ॲमेथिस्ट म्हणू, सिट्रीन म्हणू, जे विविध प्रकारचे ब्राझील, जर्मनी या सर्व ठिकाणी मिळतात। तसेच प्रमाणे आपले जे भारतातले स्फटिक आहेत, जे आपण हिमालयन क्लिअर क्वार्ट्ज म्हणू, जे उष्णतेवरती जास्त प्रभावी आहेत, त्याचं आपण सुंदर एक मार्गदर्शन केलं आहे। तसेच रुद्राक्ष आपण म्हटलो की आपल्या सर्वांना माहिती असतं, रुद्राक्ष म्हणजे रुद्राक्षाचं फळ जे असतं ते खूपच सुंदर, ज्याच्या ज्या लहरी असतात त्या आपल्याला खूपच सर्व बीपीचा त्रास म्हणा किंवा कोणतेही त्रिदोष असतील त्यावरती खूप सुंदर त्याच्या स्पर्शाने किंवा ते घातल्यानंतर खूप सुंदर कार्यरत करतं। तसंच रुद्राक्षांमध्ये आपण मुखी म्हणू, तर आपण आज प्रदर्शनामध्ये 1 ते 21 मुखींचे सर्व रुद्राक्ष जे आपण बघू शकत नाही शक्यतो, आणि सर्वात दुर्मिळ म्हणजे अत्यंत लहान गौरीशंकर रुद्राक्ष पण आपण मार्गदर्शन दिलं आहे। तसंच रुद्राक्षांचा अंतर्भाग आणि रुद्राक्षांचं फळ हे कसं असतं, रुद्राक्षांचं फळ गाईच्या शेणात, तुपातलं किंवा पंचामृतमध्ये ठेवलं रुद्राक्षाचं फळ कसं दिसतं त्याचं आपण मार्गदर्शन केलं आहे। तसंच आपण यावर्षी सुगंधी द्रव्य म्हटल्यानंतर आपण फक्त अत्तर म्हणून विचार करतो, पण अत्तरांमध्ये पण बरेचसे प्रकार असतात। ते अत्तर बनण्याची प्रक्रियाही विविध असते। त्याची धूपन जी अनेक प्रक्रिया होते सुगंधी शास्त्राप्रमाणे, त्या भरपूर कालावधी घेते। म्हणजे आपण सर्वात सामान्य ऐकलेलं अत्तर म्हणजे वाळा आणि ऊद, हे 2च सर्वांना माहिती असतात। पण त्याच्यामध्ये अन्य खूप सारे प्रकार आहेत, त्याचे जसं आपण वर्षानुवर्षे ठेवले जातात तसे ते अत्तरांमध्ये त्याचा सुगंध बदलतो। तसं आपण सुगंधी द्रव्य म्हणू, त्या शास्त्राप्रमाणे जरी आपण भारतात सुगंधी द्रव्य एखाद्या व्यक्तीने लावलं त्याला तो वास वेगळा नाही, कारण स्किनचं टेम्परेचर आणि भारतातलं टेम्परेचर हे खूप वेगळं असतं। कारण ह्या आत्ता कणकवलीत लावणारा माणूस आणि मुंबईत लावणारा ते अत्तर माणूस त्याला वेगळा वास येतो। तसं आपण म्हणू खस, वाळा जेव्हा म्हणतो त्यामध्ये 3-4 प्रकार आहेत। असं नाही की फक्त वाळ्याचं मुळाला आपण गरम करतो। आणि अजून एक असं म्हटलं जातं की वाळा म्हणजे ते ब्राऊन कलरचा वाळा आहे, म्हणजे राखाडी कलरचा जो वाळा असतो त्याचं द्रव्य हिरवं काय येतं, तर असं आहे की त्यामध्ये विविध प्रकार आहेत। त्याच्यामध्ये स्टीम डिस्टिलेशन येतं, हायड्रोस्टिलेशन येतं, असे अन्य प्रकार आहेत। त्यामध्ये वाळा जेव्हा आपण डिस्टिलेशन करतो, म्हणजे साधारणपणे म्हणून आपण कुकरमध्ये जेव्हा सामान्य भाषेत समजावं लागलं तर कुकरमध्ये जेव्हा आपण भाजी हे करतो तेव्हा वाफ जी निर्माण होते कुकरमध्ये, ती जे स्टीम डिस्टिलेशन पाणी निर्माण होतं, तसंच ती एक प्रक्रिया असते। त्याप्रमाणे जर का तो वाळा हिरवा वापरला तर थोडाफार हिरवा रंग येऊ शकतो किंवा ब्राऊन असू शकतो, कारण तो साधारणपणे एक लाकूडच झालं, एक मूळ येते म्हणून त्याचा ब्राऊन कधीतरी रंग दिसतो। असं नाही की हिरवा असेल तर डुप्लिकेट आहे किंवा ब्राऊन असेल तर डुप्लिकेट आहे। त्याचं पण आपण एक सुंदर प्रदर्शन किंवा समजवलंय लोकांना की सुगंधी द्रव्यांचा वापर कसा करावा। तसं आपण पुढे म्हणलो की सुगंधी द्रव्यांचं महत्त्व काय, तर ते एक शास्त्र म्हणून अरोमा थेरपी म्हणू शकतो। त्या सुगंधी द्रव्य पण आधीही वापरले जायचे। आपण अत्तर अरब कंट्रीजमध्ये पण वापरले जातात अत्तर। ते आपण जेव्हा अत्तर लावतो तेव्हा एक प्रसन्नतेचं वातावरण आपल्याला निर्माण होतं, एक शुभ ऊर्जा आपण म्हणू शकतो की ती अत्तर आपल्याला एक प्रसन्नता देते। बिकॉज सेन्सेस असतात, जेव्हा आपण म्हणतो 5 सेन्सेस म्हणतो त्यापैकी एक
जेव्हा आपण वास घेतो एक आपलं ऍक्टिव्हेट होतो ब्रेन की हा एक आपल्याला सुंदर लहरी निर्माण होतात की आपण एक शुभ ऊर्जेने आपण पुढे जातोय असं एक साधारण चांगलं वातावरण निर्माण होतं आपल्या आजूबाजूला. या 2 दिवसात कणकवलीकरांनी आम्हाला खूप सुंदर प्रतिसाद दिला त्याबद्दल कणकवलीकरांचे खूप धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग.